अवकाळीचा फटका, लसूण 150 पार. हिंगोलीतील भाजी मंडईतील चित्र. लग्नसराई व उत्पन्नात घट झाल्याने लसणाचे दर वाढले. मागील 15 ते 20 दिवसापासून जिल्हाभरातील वातावरणात बदल जाणवत आहे. दिवसभर सूर्य आग उगवत आहे, तर सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होत आहे. काही ठिकाणी गाराही झाल्या आहेत. यामुळे पिकाचे नुकसान होत आहे. हिंगोलीच्या भाजी मंडईत दररोज भाजीपाल्याच्या दरात चढउतार दिसून येत आहे. शनिवारी वांगे, पालक, टोमॅटो, भेंडी या भाज्या स्वस्त असल्याचे दिसून आले, तर शनिवारी शेवगा वगळता इतर भाज्यांचे दर स्थिर असल्याचे दिसून आले. आलू, मिरची, फुलगोबी, पानगोबी, गवार, शेपू या भाज्यांचे दर स्थिर असल्याचे दिसून आले. सरासरी 40 रुपये प्रति किलो दराने या भाज्या विक्री होत आहेत. आठवड्यापासून जागता पहारा. बिबट्या वाटला पण तरच निघाला. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांची शिवणी शिवणखेड शिवारात मुक्काम. 9 कर्मचाऱ्यांचा शिवारात खडा पहारा. बिबट्या सदृश प्राण्याच्या माहितीवरून 5 मे पासून चाकूरचे 1 वनपाल व 1 वनरक्षक रात्रंदिवस शिवणी व शिवणखेडच्या परिसरात मुक्कामी आहेत. दरम्यान 11 मे पासून अहमदपूर, उदगीर, जळकोट येथील 3 वनपाल आणि 4 वनरक्षक या शिवाराच्या आखाड्यावर खडा पहारा देत आहेत. शनिवारी पहाटे बिबट्या नव्हे तर तरस प्राणी आढळल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे शिवणखेड परिसरात शनिवारी पहाटेच्या सुमारास तरस प्राणी आढळून आला आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, परंतु सतर्क राहावे. अशा प्राण्यांच्या अंगावर धावून जाऊ नये, अन्यथा तो प्रतिहल्ला करण्याची भीती अधिक असते. सदरील प्राण्याला लवकरात लवकर पकडून त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येईल, असे वनक्षेत्रपाल यांनी सांगितले आहे. चाकूर तालुक्यातील शिवणी शिवणखेडमध्ये बिबट्या सदृश प्राणी दिसल्याने व काही दिवसापासून पाऊल पुन्हा आढळल्याने त्यास जेरबंद करण्यासाठी वन विभागाने रात्रंदिवस खडा पहारा दिला आहे. चाकूर तालुक्यातील शिवणखेड येथील एका म्हशीच्या वासराचा वन्य प्राण्याने फडशा पाडल्याचे 5 मे रोजी निदर्शनास आले होते. त्याची माहिती नागरिकांनी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिली. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. दरम्यान पुन्हा काही शेतकऱ्यांनी बिबट्या दिसल्याची माहिती दिली. यावरून सर्व विभागीय वन विभागातील कर्मचाऱ्यांनी तो बिबट्या नसून तरस असल्याचे मान्य केले. शेतकऱ्यांनी स्वतःकडील सोयाबीनचा बियाणे म्हणून वापर करावा. कृषी विभागाचे आवाहन. गावागावात दाखवले जात आहेत उगवण क्षमता प्रात्यक्षिक. अनेकदा खरीप हंगामाच्या तोंडावर सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा जाणवतो. अशा वेळी शेतकऱ्यांनी हातबल न होता आपल्याकडे सोयाबीनचे बियाणे म्हणून वापर करावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत केले आहे. सध्या टेंभुर्णीसह परिसरात गावागावात कृषी विभागाकडून सोयाबीन उगवण क्षमतेचे प्रात्यक्षिक दाखवले आहे. जाफराबाद तालुक्यातील अकोला देव येथे शनिवारी शेतकऱ्यांना सोयाबीन उगवण क्षमतेचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. यावेळी टेंभुर्णीचे कृषी पर्यवेक्षक रणजित राजपूत, कृषी सहाय्यक शीतल जाधव आदींची उपस्थिती होती. 3 पद्धतीने प्रात्यक्षिक करता येते. यावेळी उगवण क्षमता तपासणीच्या गोणपाट पद्धत, पेपर पद्धत, कुंडी पद्धत या 3 पद्धतीचा प्रात्यक्षिक करून दाखवण्यात. पुढचे 4 दिवस वादळी पावसाचे. हवामान विभागाचा अंदाज. दुपारी अवकाळा आणि संध्याकाळी पाऊस. राज्यामध्ये पुढील 4 दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाट, वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने शुक्रवारी दिला आहे. तर पुणे व पुण्याच्या परिसराच्या भागामध्ये पुढील 4 दिवस उकाडा, सायंकाळी ढगाळ वातावरण आणि पावसाचा अंदाज दिला आहे. गेल्या 24 तासांमध्ये हडपसर, तळेगाव, मगरपट्टा, चिंचवड, वडगाव शेरी, शिवाजीनगर, कोरेगाव बाग इत्यादी ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे.